सगळं का करायचं? आषाढी कार्तिकेला पंढरपूरला काय जायचं? हरिपाठ का करायचा? भजन का करायचं? परमार्थ कशासाठी करायचं? एकंदरीत एकच उत्तर आहे की आपला उद्धार व्हावा म्हणून हे सगळं करायचं आहे. म्हणजे उद्धार नाही. आत्मसाक्षात्कार होणं, मी कोण आहे हे कळणं आहे. मी आपण करावा विचार उद्धार होणं. आपण आज या देहाला मी समजतो. संत महात्मे सांगतात, शास्त्र सांगतात की तुम्ही देह नाहीये, देह हा जड आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी या देहाला आहेत, तुम्हाला नाहीये. तुम्हाला जन्म भी नाही, तुम्हाला मृत्यू भी नाही, म्हातार पण नाही, आधार पण नाही. तुम्ही ते परमात्मा स्वरूप आहात. आपण आतापर्यंत अनंत जन्म घेतले. 84 लक्ष योनीमध्ये आपण फिरत फिरत मग या देहाला आलो. मग तो देह पुरुषाचा असेल, आता माता माऊलींचा असेल. मग अनंत जन्मातील अनंत कर्म, अनंत कर्मातील अनंत वासना, तो संस्कार तुमच्या आमच्यावर असल्यामुळं आज आपण या देहाला मी म्हणून राहिलो. खरं जर पाहिलं तर आपण देह नाही, आपण अधिष्ठान आहोत. आपण ते तत्व आहोत. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी. एक धनगर जंगलामध्ये मेंढ्या चारायला न्यायचं आणि एक दिवस त्या मेंढ्याच्या कळपामध्ये सिंहाचं पिल्लू आलं. कुठून तरी आलं. त्या धनगराने ते मेंढ्याच्या बरोबर त्या पिलाला पण घरी नेलं आणि तो क्रम चालू झाला. त्या मेंढ्या बरोबर त्या सिंहाला तो घरी न्यायचा, परत जंगलामध्ये आणायचा चारायला. ते सिंहाचं पिल्लू गवत खायचं, पालापाचोळा खायचं आणि त्या मेंढ्यासारखं बेबे करायचं. पण दिवसेंदिवस त्याची पूर्ण वाढ झाली.
त्या पिल्लाची पूर्ण वाढ झाली, तो सिंह झाला. आणि जंगलातला राजा सिंह त्याने ते पाहिलं, अरे हा तर आपला जात भाई सिंह आहे आणि या मैदानी कारभारमध्ये गवत खातो, पालापाचोळा खातो. त्याने गर्जना केली. गर्जना केल्याबरोबर सगळी मेंढरं पळायला लागली, घरी पळायला लागली. हा सिंह पण त्याच्यामध्ये पळायला लागला. जंगलाच्या राजाने पाहिलं की हा पळतोय, आडवा गेला, त्याला थांबवलं. म्हणाले थांब रे तू. म्हणे तू का पळतोस? म्हणे मी मेंढरू आहे. म्हणे तुम्ही खाऊन घ्या. तू मेंढरू नाही म्हणे. जंगलचा सिंह म्हणे तू मेंढरू नाही, तू सिंह आहेस, जंगलचा राजा आहेस. तसा मी सिंह आहे, जंगलचा राजा आहे, तसा तू पण आहेस. त्याला ते पटलं नाही आणि मला पटत नाही. पटवून देतो. बाजूला सरोवर होतं आणि त्या पाण्यामध्ये ते काठावर जाऊन तिथं त्या सरोवरच्या काठावर जाऊन दोघे उभे राहिले. दोघांचं प्रतिबिंब ते पाण्यामध्ये पडलं. बघ म्हणे काही फरक आहे का बघू. तुझी आयाळ माझी आयाळ, तुझी भरदार छाती माझी भरदार छाती, माझं रूप तुझं रूप, काय फरक आहे का? म्हणजे काही फरक नाही. मग मी जंगलचा राजा आहे, तू कोण असायला पाहिजे? माझे सुख मज दाखविले डोळा, 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 तिथली प्रेम कळा ज्ञानमुद्रा, तिथली प्रेम कळा जंगलच्या राजाने याची खात्री करून दिली की मी मेंढ्या नाहीये, मी सिंह आहे. तशा प्रकारे संत महात्मे माझे सुख मज आपलं सुख आहे, हे आपलं सुख आहे, हे आपलंच आहे, पण ते आपल्याला दाखवून देतात. दाखविले डोळा दिलेली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, मला ज्ञान मुद्रा दिली, माझ्यावर बोध केला, माझ्यावर कृपा केली. कृपा कटाक्ष कृपा कटाक्ष ज्ञानी, कृपा संत महात्म्यांनी काय केलं आपल्याला? कृपा
कृपा कटाक्षे निहारिले आपुले पदी पैसविले वैकुंठवासी सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण गोठीकर यांना काही मंडळी विचारायची, बाबा तुम्हाला किती शिष्य आहेत? तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, तुम्हाला शिष्य किती आहे? तर बाबा सांगायचे म्हणे, भाऊ मी शिष्य नाही करत, मी गुरु करतो. म्हणजे काय? त्याला एक ते मी गुरु मानतोय, दुसरी गोष्ट त्याला शिष्य न ठेवता त्यालाही गुरुपद देतो, असं त्याचे अर्थ आहे. उदाहरण गोष्ट आहे मंडळी, आताच करायचं. ह्या जन्मामध्ये परत आम्हाला चांगला जन्म मिळेल आणि मग परत आम्ही नंतर करू नाही. आताच येची देही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा याद द्या, आणि ते शक्य आहे. आत्मा देव आहे हे महाराष्ट्रातील किती लोकांना कळलं असेल? महाराज लोकांना ऐकलं नाही? महाराज लोक बाबा सांगायचे, एकाला बी कळलं नाही. अजून देव म्हणजे फक्त मंदिरापुरता, देव म्हणजे फक्त आमच्या देवघरापुरता, देव म्हणजे फक्त माझ्या हृदयापुरता, हृदयापुरता पण नाही, देवळापुरता नाहीये, देवघरापुरता नाहीये. तर भगवंत हा या विश्वामध्ये ओत भरलेला आहे. अशी जागा नाही शिल्लक तिथं तो नाही म्हणून. ती गवळण सांगते, कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा. अगं मी पाय कुठे ठेवू? जिथं मी पाय ठेवायला पाहते तिथं मला तो श्रीकृष्ण परमात्मा दिसतो. कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा. ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ. 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 भरला घनदाट हरी दिशे. घनदाट तो परमात्मा बदलेला. तुम्ही नुसतं माणसं नाहीये. तुका म्हणे सांगू किती, आणि ह्या तर भगवंताच्या मूर्ती. तुम्ही भगवंत आहात. पण तुम्हाला तर म्हटलं भाऊ तुम्ही भगवंत आहात, तुम्ही काय म्हणता? छे छे
मी कसा भगवान? मी अजून खोटं बोलतोय, मी अजून हे करतोय, मी अजून ते करतोय. पण तत्वाने जर पाहिलं, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तुम्ही देवच आहात. तुम्ही आम्ही पांडुरंग तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आणि आम्ही पांडुरंग, मी वासुदेव तत्वता कळोईल विचारिता, आहे ठाऊका सभाग संता, नाही तुझा अनेक मागुतार. अशा प्रकारचा हा विषय असताना, परमार्थ हा असा असताना का कळत नाही, का समजत नाही? तर त्याचं एकच कारण आहे, देहाचे अंत आले, देहाचा अभिमान आले. आणि म्हणून हा अभिमान घालवण्यासाठी लगेच जर अभिमान घालवला असेल तर काय करावं? अभंगाचं प्रथम उठा उठा
अभिमान लगेच उठावली म्हणजे तत्काळ अभिमान तत्काळ जाई उठाउठी अभिमान जाय आयशे स्थळ कोण अशी जागा कुठे आहे कुठे अशी जागा आहे कुठे गेल्यानंतर अभिमान तत्काळ नाहीसा होतो अभंगाच दुसरं जया पंढरीची परमार्थामध्ये काय पाहिजे निर्मळ चित्ते झाली नवनीत पाषाण पाधार नम्र झाला रामायणामध्ये असा एक भाग आला रावणाचा वध झाला रावणाला मारलं आणि रामप्रभूंचा विजय झाला रामप्रभूंनी विभीषणाला गादीवर बसवलं लंकेचा राजा बनवलं आणि मग रामप्रभूंनी निरोप घेतला आणि अयोध्येला निघाले मनामध्ये बसून बाजूला सीतामाई आहे लक्ष्मण आहे नळ नील जांबवंत सगळे वानरसेना आहे ते विमान युद्ध भूमीवरून चाललो खाली युद्ध भूमी होती विमान चाललो रामप्रभूंनी सीतामाईला सांगायला सुरुवात केली सीते जानकी या जागेवर लक्ष्मणाला काय लागली शक्ती लागली आणि हनुमंतरायाने द्रोणागिरी पर्वत आणून युद्ध ठेवलं तिथे या जागेवरती आणि लक्ष्मणाने इंद्रजितला मारलं आणि तिसरी जागा दाखवली सीते या जागेवरती रावणाचा वध झाला सीते या जागेवर रावणाला मी मारला असे नाही बोलता या जागेवर रावणाचा वध झाला अहंकार गेला
पान झाडाचेही पान हले जाती राहिली अहंता मग कोठे आता अहंता जे अहंकार जो आहे अभिमान जो आहे कशाचा घ्यायचा सगळं त्या परमात्मा सत्यामध्ये होत आहे म्हणून उठा उठी अभिमान जाय आयशे स्थळ कोण ते या पंढरीशी घडे खळा पाझर जे खळ आहे खळाला सुद्धा पाझर फुटे खळ सुद्धा भक्ती मार्गाकडे येते पंढरपूरची आहे म्हणून ते या पंढरीशी घडे आणि पुढची गोष्ट फार महत्वाची आहे पंढरपूर मध्ये गेल्यानंतर अभिमान तर जाईलच जाईल पण त्याबरोबर त्या भगवंताचा भाव तयार होईल त्याला म्हणतात अष्टसात्विक भाव तयार होती अभंगाचं नेत्री अश्रूची या धारा शरीराला रोमांच येतात ते या पंढरीश घडे खळा पाझर रोकडे आज पाहायला मिळते का आज ही गोष्ट 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलं तुकाराम महाराजांनी आश्रतिक भाव प्रेम नाही पाहिलं म्हणून आम्ही फक्त मी आषाढीची वारी केली एवढं समाधान मानतो मी कार्तिक वारी केली हे समाधान मानतो पण अभिमान घालवणं तेवढ्या करता पंढरपूरची वारी करायची भाव तयार होण्यासाठी पंढरपूरची वारी करायची देवाला खऱ्या अर्थाने देवाला पाहणं एवढी मोठी गोष्ट नाहीये
देवाला तर दुर्योधनानं पाहिलं, देवाला शकुनी मामाने पाहिलं, देवाला अख्ख्या कौरवाने पाहिलं, अख्ख्या जगाने पाहिलं त्यावेळेला. पण सगळ्यांना मोक्ष मिळाला, सगळ्यांना समाधान मिळालं नाही मिळालं. पण देव पाहणं एवढं महत्वाचं नाहीये, देवाला ओळखणं हे महत्वाचं. देवाला ओळखणं म्हणजे काय? देव कसा आहे, त्याच्याशी आपला काय संबंध आहे, कसा आहे तो? अव्यक्त निराकार पंढरपूरला गेलो, देव पाहिला. बाबा तर म्हणायचे, भाऊ तुम्ही देव पाहून येता का देव घेऊन येता? देव पाहून यायला पाहिजे का देवाला घेऊन यायला पाहिजे? एखाद्या जवान तरुणाचं लग्न झालंय, मग त्याने त्याची बायको माहेरी गेल्यानंतर तिला पाहून यावं का घेऊन यावं? घेऊन यावं. बाजारात भाजी पाहून यायची का घेऊन यायची? घेऊन यायची. पण देवाला आम्ही पाहून येतो का घेऊन येतो? देवाला घेऊन यायची जी रीत आहे ती संत महात्म्याकडे, आणि ती रीत आजही तशीच आहे. संत बीज पलटे नहीं, जुग गए अनंत, हर एक युग में अवतार धरे, फिर संत के संत. आजही तसंच आहे. आजही देवाच्या नामात ताकद तेवढीच आहे. आजही संत महात्मे तसेच आहेत, आणि आजही देव तसाच आहे. कुठे गेला नाही, आला नाही. फक्त आमच्या समजुतीमध्ये घोटाळा आहे. आम्ही फक्त मुकुटधारी, पितांबरधारी एवढाच देव म्हणतो. शास्त्र सांगतंय, संत सांगतात, देव तेवढ्या पुरता नाही. अर्जुन मी नसे ऐसा कवन ठाव असे, करी प्राणी अंते दैव करिषे, अरे अर्जुना, मी नाही अशी जागा शिल्लक नाही या विश्वामध्ये जिथं मी नाही म्हणून. आणि असा हा परमात्मा प्राप्त करण्यासाठी भावाची गरज. भवकरणी भवत मातो, देवकरणी भवत मातो, पावन लगे पार चित्तो, न्यावे लगे पार चित्त, झाले एक चित्त तरी भव.
घाम येणं, रोमांच येणं, हसणं, रडणं, निचेष्ट पडणं, हे आत्मभाव आहे. नागपरात म्हणतात सात्विका भरणे, रोमांची दाटणे, स्वेदाचे जीवन मुळाचे, कापे तू धरारी, स्वरूप देखे नेत्री, अश्रू त्या भितरी वाहताती, टाकी श्वासोश्वास उत्पभावे देखा, निर्गुणी एका स्वरूप होय, आनंद झाला पोटी, स्तब्ध होय कंठी, मौन वाक्पोटी धरून राहे, एका जनार्दनी आयुष्य साक्षात भाव उत्पन्न होता देव कृपा करी. जोपर्यंत नागपरात म्हणतात जोपर्यंत आसात्विक भाव उत्पन्न होत नाही तोपर्यंत देवाची कृपा होणार नाही. एका जनार्दनी आयुष्य आसात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी. आणि हे भाव जे आहे कशाने निर्माण होती? देवाच्या नामाने. ज्या वेळेला आम्हाला सद्गुरु दीक्षा देतात, गुरुमंत्र देतात, ते नाम देतात, त्या नामाची ताकद. या माता मुलं स्वयंपाक करतात किचन मध्ये, कांदा चिरतात, डोळ्याला पाणी येते सगळ्यांच्या. कांद्याची जी पॉवर आहे, डोळ्याला पाणी येते. देवाच्या नामात काही पॉवर नसेल का? कधी पाणी आलं की डोळ्यात? परमार्थ करणारी मंडळी. कोरडा प्रमाण चालला आमचा कोरडा वरवरचा. वरवर भजन करून काही नासा याची एकच घाई. रंगून जायचे परमार्थामध्ये, रंगून जायचं. नाथ महाराज म्हणतात भागवतामध्ये की तो साधक हसतो, रडतो, असं का होतं? हरिनाम गुण कीर्तन कीर्ती, अखंड आवडे जागृती, स्वप्नी ही तेच स्थिती, नूळ आली भक्ती तुसावे, ऐशिया परी भक्ती युक्त, दृढधर झाले ज्याचे चित्त, तो होय अर्ध चित्त, प्रेमात भूत हरिनाम कीर्ती, आत्मा परमप्रिय हरी, त्याचे कीर्ती चालवे वारी, नित्य नवी आवड भरी, सभाय नंतरी हरी प्रगटे, कली आमाई कृता संकटी. एकाके बहु काळे झाली भेटी, तेने ओरडून निघाली मिठी, झाले जेवी पोटी आणि वाद. नाथ महाराज म्हणतात एखाद्या यात्रेमध्ये आईपासून जर मूल चुकलं तर ते रडते, माझी आई कुठे, माझी आई कुठे. चुकली माये पुता संकट. पण जर एखाद्या महात्म्याने जर त्या आईची परत त्याला जर भेट घालून दिली तर आईला मिठी मारतय ते बाळ आणि आणखीन जोराने रडते, पहिल्यापेक्षा जास्त रडते. रडते की नाही? आई भेटते आपण. आई भेटलेली नव्हती तेव्हा जे रडणं आहे ते दुःखाचं रडणं आहे, आणि आई भेटल्यावर जे रडणं आहे ते सुखाचं रडणं आहे. तसं आपल्या परमार्थामध्ये जे काही डोळ्याला पाणी येतं, जे रडताना दिसतात ते सुख झालेले आत्महत्या. आनंदले मना प्रेमे पाझरती योजना, प्रेमे पाझरती योजना, प्रेमे पाझरती योजना. आनंदले मना प्रेम पाझरती योजना, प्रेम पाझरती योजना, प्रेम पाझरती योजना. प्रेमे पाझरती योजना, प्रेमे
दोन डोळ्यातून घरा 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 अश्रू येतात. आम्ही त्याला म्हणतो हा रडतो का? तेव्हा त्या चिंतनाला बसलाय, कीर्तनामध्ये बसलाय आणि हा रडतो का? रडणं नाही, दुःखाचं नाही, ते सुख आहे. ते सुख आनंद झाला पोटी, स्तब्ध होय कंठी, मौन वाक्पोटी धरून आहे. आणि हे असं का होत? नाथ महाराज म्हणतात, देवी जीवा शिवा अवतटी, भक्तीचे पेटे झाली भेटी, त्याने ओरडून निघाली मिठी, चाले देवी पोटी. आणि वाद जीवा शिवाचं ऐक्य होत आहे आणि त्या ऐक्य होत त्या स्थितीला त्या ठिकाणी आणि अशा अवस्था दिसते. जीव शिव दोन्ही एक आहे. 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 जीव शिव दोन्ही एक कुठे जशी
कवण्या रे छाया कुठून आलास आणि तू जाशील कुठे? आपण आलो कुठून खरं तर पाहिलं तर आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याच कारणाची, आलो याच कारणाची, आलो याच कारणाची, आलो याच कारणाची. आम्ही वैकुंठवासी. वैकुंठात कोण आहे? परमात्मा आहे. भगवंत आहे वैकुंठामध्ये. आणि तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी. आम्ही म्हणजे सगळे आपण. आम्ही वैकुंठवासी, आम्ही बी तेच आहोत. आमचं अधिष्ठान जर पाहिलं तर आम्ही बी भगवंतच आहोत. म्हणून आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी, सात भावे वर्ताया, झाडो संतांचे मान. आदराने भरले जग, उचिष्टाचा भाग, शेष उरला तो शिव. एकंदरीत त्याचा विचार व्हायला पाहिजे. कशा करता? आमचा जन्म फक्त प्रपंच करण्यासाठीच आहे का आणखीन काही करायचंय आम्हाला प्रपंचामध्ये? प्रपंचात राहून परमार्थ साधायचा आहे हे आपण विसरून गेलो. रंगून गेली मंडळी. आणि प्रपंचामध्ये जो रंगून गेला त्याला संतांनी झोप सांगितली. झोपी गेली मंडळी, झोप. म्हणून त्या महात्म्याने आपल्याला जाग केले, जागा करून राहिले, जाग केले. काही जागे झाले, काही जागे व्हायचे. त्या जागेवारे स्मरण करा. जागेवारे आणखीन एक काम होत आहे. पंढरपूरला गेल्यानंतर आणखीन एक गोष्ट घडते. ती म्हणजे तुका म्हणे, तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, तुका म्हणे काला,
अवतार तुका